सगळ्यात पहिली गोष्ट बघू आपण लॉंग रनिंग केल्याचे फायदे काय होते। तर पहिली गोष्ट एक बघू लॉंग रनिंग करायचे फायदे। पहिली गोष्ट इंड्युरन्स वाढतो, दुसरी गोष्ट स्टॅमिना वाढतो, तिसरी गोष्ट बॉडी फॉर्म ओके होतो, चौथी गोष्ट आपला पेस टाईम सुधारतो आणि पाचवी गोष्ट म्हणजे रनिंगमध्ये बॉडी आपला माइंडसेट स्ट्रॉंग राहतो। का 3 किलोमीटर जायचं आहे 5 किलोमीटर म्हणजे भीती निघून जाते रनिंगची, हे मेन गोष्ट आहे। मसल स्ट्रॉंग होते। तर ह्या ज्या गोष्टी होत्या लॉंग रनिंगनी, तर लॉंग रनिंग पण करायची कशी, पण हे पोरं सगळ्यात जास्त 70 ते 80% पोरं हीच चुकी करते। ती कोणती, लॉंग रनिंग करायच्या टायमाला काय करते, अकॅडमी असो किंवा सेल्फ प्रॅक्टिस करणारे, तर लफडा काय होतो, स्टार्टिंग तर सगळे सोबत करते लॉंग रनिंगची, पण जसा मिडल पेस येतो किंवा एंडिंग येते तेव्हा सगळे मागं पुढं होऊन जाते। तर मागं पुढं व्हायचं नाही। तर याने काय होतं माहिती आहे का, मागं पुढं झालं ना तर तुम्हाला दम लागतो किंवा तुमचं जेवढं इंड्युरन्स स्टॅमिना हे असतो ना तो टिकतच नाही। तुम्हाला किती तुम्ही लॉंग रनिंग करा, तुमची लॉंग रनिंग इम्प्रूव्ह होणारच नाही। ही सगळ्यात मेन गोष्ट आहे। तर करायचं काय, तर आज तुम्हाला सांगणार आहे। तर लॉंग रनिंग चालू करायच्या टायमाला काय करायचं, जे स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवायची, एक स्पीड सेट करून ठेवा तुमची, जेणेकरून कसं आहे अशी स्पीड करायची, जास्त फास्ट पण नाही आणि जास्त स्लो पण नाही, अशी आपण चालताना म्हणजे रनिंग करताना आपण बोलू शकतो या स्पीडनी, लई कमी पण नाही जास्त फास्ट पण नाही, ह्या स्पीडने रनिंग करायची। पण एक गोष्ट आहे स्टार्टिंग ते एंडिंग सेम ठेवायची। आणि कधी पण आम्ही जो क्रॉस कंट्रीला किंवा मॅरेथॉनला यूज करत होतो ती गोष्ट ती म्हणजे कोणतं आहे, ग्रुप रनिंग। काय करायचं, समोरचं जे टॉपचा ग्रुप असतो ना, टॉपच्या ग्रुपमध्ये कंटिन्यू रनिंग करायची 70 ते 80%। त्याच्यानंतर जे उरलेला टाईम असतो ना तेव्हा आपली एनर्जी लावून फिरून जायचं। ते सगळ्यात मेन गोष्ट आहे, कारण की एकटं पडलं तर एनर्जी जास्त लागते, ग्रुपनी पडलं तर एनर्जी डिवाईड होती। ह्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी लॉंग रनिंगमध्ये या टेक्निक जर वापरल्या आणि अशी लॉंग रनिंग केली तरच तुम्हाला इम्प्रूव्ह होईल लॉंग रनिंग। नाही तर तुम्ही किती पळा असं तर तरी तुमची लॉंग रनिंग काय ओके होणार नाही। त्याच्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा।